महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत आणि हे केवळ निवडणुका नसून जनतेच्या ताकदीचे प्रदर्शन आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थन असाल तरी आता वेळ आलेली आहे आपण आपले भविष्य केवळ पक्षाच्या नावावर गहाण न ठेवता आपल्या मताचा वापर भ्रष्टाचाराविरुद्धच्या सर्वात मोठ्या हत्यासारखा करूया. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच आपल्या घराच्या दारात मूलभूत सुविधा पुरवणारे छोटे मोठे मंत्रिमंडळच आहे. त्यामुळे रस्ते, पाणी, आरोग्य सेवा यांसारख्या समस्यांसाठी थेट जबाबदार असलेले वॉर्ड मॅनेजर आपण निवडतो. जर मॅनेजरच भ्रष्ट असेल तर आपल्या वार्डचा विकास कधी होणार? म्हणून या निवडणुकीत मतदानाच्या वेळी जातीवाद, धर्म किंवा पक्षाचे राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवा आणि केवळ एका विचारासाठी पुढे या, तो म्हणजे महाराष्ट्र धर्म आणि राज्याचा विकास. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या महापुरुषांनी आपल्याला महाराष्ट्र धर्म शिकवलेला आहे, जातीभेद मध्ये अडकवलेला नाहीये. तुमचं एक मत कोणत्याही पक्षाच्या हितासाठी नसेल तर तो महाराष्ट्राच्या भल्यासाठी असेल. यासाठी सर्वात महत्वाचं हत्यार आहे. उमेदवाराला थेट प्रश्न विचारा, माझ्या वार्डात तुम्ही नेमकं कुठले काम करणार आहात? भ्रष्टाचार मुक्त काम करण्यासाठी तुमच्याकडे कोणता रोड मॅप आहे? जी गोष्ट कागदावर नाही तर ती प्रत्यक्षात येणार आहे. तुम्ही जो उमेदवार केवळ भावनिक बोलत असेल आणि कामाबद्दल स्पष्ट बोलत नसेल तर तो भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहे, हे लक्षात घ्या. अचानक उगवलेल्या उमेदवाराला वार्डातील समस्यांची जाणीव आहे का ते तपासा. तुमचा एक प्रश्न त्याला भ्रष्टाचारापासून दूर ठेवू शकतो. आपण एकेकाळी देशाला दिशा दाखवणारे होतो, पण आज केरळ आणि तमिळनाडू सारखे राज्य प्रगती करत आहेत. म्हणून आत्मपरीक्षण करा. योग्य नेतृत्वाची निवड केली तर महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात नंबर 1 होऊ शकतो. तुमचं एक मत हे महाराष्ट्राचं भ्रष्टाचार मुक्त भविष्य घडवू शकतं. भ्रष्टाचारी विरुद्धचा तुमचा आवाज, जागृत नागरिक हीच भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची पहिली पायरी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.